नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते। निवडणुका जवळ आल्यात, पण निवडणुका जवळ आलेल्या असताना काँग्रेस पक्षाचं नेमकं चाललंय काय हे काही कळत नाहीये, कारण सगळं काही कन्फ्युजन दिसतंय। जितके नेते तितक्या भूमिका, असंच काहीसे चित्र आहे। विजय वडेट्टीवारांनी सांगितलं की मुंबईमध्ये आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही एकटे लढणार, पण त्यांच्या भूमिकेबद्दल बोलायला मुंबईतला एकही नेता तयार नाहीये। तर दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाल्याचं पाहायला मिळतंय, पण त्यातही भरमसाठ कन्फ्युजन आहे। नेमकं काँग्रेसच्या गोटात काय घडतंय, सविस्तर बातमी संध्याकाळी 7 वाजता बघायची। सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गेल्या काही दिवसांपासून जे पक्षांतर्गत वाद, कुरबुरी सगळं काही सुरू होतं त्याच्यावर थेट ऍक्शन घेतली आहे। रुपाली वर्सेस रुपाली वाद बराच गाजला दादांच्या राष्ट्रवादीमधला। राज्यभरात रुपाली ठोंबरेंना आपलं पद गमवावं लागलंय। अमोल मिटकरींवरती सुद्धा कारवाई झाली आहे। काय घडलंय राष्ट्रवादीत ही बातमी आपण बघूया। सोबतच करुणा मुंडे, ज्यांचं नाव धनंजय मुंडेंमुळे राजकीय पातळीवरती कायमच चर्चेत असतं, त्या करुणा मुंडे आता निवडणूक लढवणार आहेत। त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून कोणकोणत्या निवडणुका ते लढवणार आहेत, पक्षाची काय भूमिका आहे त्यांची, सगळं काही 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचंय। सोबतच इकडे मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणार की नाही हे क्लिअर नाहीये, पण राज ठाकरेंच्या मनसेने एक इंटरनल सर्व्हे केला। 227 जागा मुंबई महानगरपालिकेच्या, त्यापैकी 125 जागांवरती मनसेची ताकद आहे, असा इंटरनल सर्व्हे आहे मनसेचा। आता जेव्हा युती होईल, वाटाघाटी होतील, तेव्हा 125 125 जागांबद्दल मनसे आग्रही राहणार का, आणि जर मनसेने जागा मागितल्या तर उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना इतक्या जागा देणार का, याबद्दलची चर्चा आहे, त्याची बातमी जाणून घ्यायची। आणि राज्यात मस्त थंडी पडलेली आहे, तर राज्यातलं कोणत्या शहरातलं, कोणत्या जिल्ह्यातलं तापमान कसं आहे, आणि ही थंडी अशीच वाढणार आहे का कमी होणार आहे, हवामानाबद्दलची बातमी सुद्धा आपल्याला सविस्तरपणे बघायची। तर संध्याकाळी 7 वाजता थेट एबीपी माझाच्या न्यूज रूमवरनं भेटूया।